10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिला अपात्र। आता आयटी खातंही तपासणार सरकारचा मोठा निर्णय। परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल होणं संयुक्तिक होणार नाही। भाजप आमदार सुरेश धसांचं वक्तव्य। लुडबुड करू नका, जितेंद्र आव्हाडांसह सचिन खरातांनी धसांना सुनावलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा। महापालिका निवडणुकीत मनसे महायुतीसोबत जाण्याची शक्यता। अमित ठाकरेंचं विधान परिषदेवर पुनर्वसन होणार। सूत्रांची माहिती तर भेट राजकीय नव्हती, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। दरबारी राजकारण करत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गणेश नाईकांच्या जनता दरबारावर टीका। प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं, गणेश नाईकांचा पलटवार। सुरुवात तुम्ही केली तर शेवट मी करणार। रामराजे नाईक निंबाळकरांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची साताऱ्यात चर्चा। संजीव राजेंच्या घरावरील आयटी रेड नंतर रामराजे आक्रमक, गोरेंसह निंबाळकरांना इशारा। अभिनेता राहुल सोलापूरकर पुन्हा बरळले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान। विविध स्तरातून सोलापूरकरांविरोधात संताप। राहुल सोलापूरकरांचा पुन्हा माफीनामा। पुणे जिल्ह्यातील जीबीएस आटोक्यात। रुग्णसंख्येत घट। गेल्या 24 तासात फक्त एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे, तर आरोग्य प्रशासनाची माहिती। पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक अपात्र लाडक्या बहिणी, तर पुण्यात 4 चाकी लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या। बहिणींच्या अर्जाच्या छाननीला वेग। आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराज येथे महाकुंभला भेट दिली। राष्ट्रपतींनी त्रिवेणी संगमावर स्नान केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।